महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोथिंबीर वडी प्रसिद्ध होण्याआधीची विदर्भाची खासियत होती। कोथिंबीर वडीची रेसिपी आज आपण करूया। तर नमस्कार, मी मनीषा वाघ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। नुकतेच आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत, त्यासाठी तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। चला रेसिपीला सुरुवात करूया। साधारण 2 पाण्याने धुतल्यानंतर आपण ते आता कापून घेऊया। कोथिंबीर वडीचं साहित्य मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। वाटण्यासाठी मी घेतलं आहे मिरच्या इतकं जास्त घेण्याचं कारण असं, कारण मी यामध्ये कोणताही लाल मसाला वापरणार नाही, गरम मसाला पण नाही, तीळही वापरणार नाही आहे मी याच्यामध्ये, म्हणून मी एवढ्या जास्त मिरच्या घेतल्यात। हे करण्यामागचं एक कारण आहे माझी बालपणाची आठवण। माझ्या आई नेहमी अशीच करायची, फक्त लसूण, मिरच्या, जिरे या व्यतिरिक्त काही वापरायची नाही आणि अगदी मस्त लागायची कोथिंबीरची वडी। हे सगळं वाटून घेते, जाडसरच वाटायचं, जास्त बारीकही नाही। वाटण आपलं वाटून झालंय, स्वच्छ धुवून आणि कापून ठेवलेली। तर यामध्ये बेसन, आवडीनुसार कोणी तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठही वापरतं, मी फक्त बेसन वापरते। हिरवी मिरचीचं वाटण, चवीनुसार मीठ एकजीव करून घेऊ आपण। यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही, कारण कोथिंबीर धुतल्यामुळे तिला थोडंसं पाणी सुटतं, म्हणून पाणी वापरलं नाही। जर कदाचित लागलंच, थोडंसं फार सुकं वाटलं तुम्हाला तर तुम्ही वापरू शकता। सुरुवातीला तर अजिबात टाकू नका, एक अंदाज घ्या। अर्धा चमचा हळद, बघा ना हे 2 लाकडावर ते पीठही मी मळून घेतलंय आणि या चाळणीला तेल लावून घेऊ, जेणेकरून याच्यात आपण पीठ ओतल्यानंतर चिटकणार नाही। आणि सर्व थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पसरवून घेऊ। आणि एकीकडे आपलं पाणी पण मी गरम करायला ठेवलंय, उकळायला। पाण्याला उकळी आली आणि आता हे आपण एक 10-20 मिनिटं जरासे वाफवून घेऊया। सुरीला अजिबात चिटकत नाहीये, म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता हे आपल्या वड्या तयार झाल्या आहेत। आता आपण 10-1 मिनिट आपण गार करून घेऊया आणि नंतर कट करायला घेऊया। हे 10 मिनिटं मी गार करायला ठेवलं होतं, आता ते गार झालंय। आता हे पलटी करून घेऊ आणि मग त्याच्या वड्या पाडून घेऊ। तुम्हाला आवडतील तसा आकार द्या, गोल, चौकोनी। मी इथे चौकोनी आकार देते। सगळ्या वड्या मी कापून घेतल्यात। तेल पण मस्त कडकडीत गरम होत आहे। तेल गरम झालं की लगेच वड्या तळून घेऊया। कोथिंबीर वडी तयार झाली आहे। अशाच पारंपरिक रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।